मंडळी होत्याचं नव्हतं व्हायला काही टाइम लागत नाही बरं का। आता तुम्ही हेच बघा ना, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणजे माजी पंतप्रधान हो, जानेवारीत ही बाई क्लिअर कट मेजॉरिटीनं बांगलादेशची पंतप्रधान बनली। पण अवघ्या 6 महिन्यातच बाईला आपला देश सोडून मुक्काम भारतात हलवावा लागला। लॉकहीड C-130J हर्क्युलिस जेट या लष्करी हेलिकॉप्टरद्वारे त्यांनी आपला देश सोडून भारतात पलायन केलं। पण आसपास इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, चायना आणि श्रीलंका असे देश असताना शेख हसीना यांनी भारतच का निवडला? मंडळी, त्याचाच विषय खोल आणि पृथ्वीगोल करून टाकूया, पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा। 2009 साली पुन्हा सत्तेत बसल्यानंतर शेख हसीना आज तागायत म्हणजे 2024 पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या। सुरुवातीला कसं असतं ना मंडळी, सत्ता आली म्हणजे माणूस नीट वागतो, पण माणूस जेव्हा सत्तेच्या आहारी जातो ना त्यावेळी त्याच्यातला हुकुमशहा जागा होतो। मी म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे मी, असं एकंदरीत त्याला वाटू लागतं। असो, तो आपला विषय नाही। विषय हा आहे की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सेफ हाऊस किंवा आपला हाईडआउट हे भारतच का निवडलं? त्याला आहेत एकूण 4 कारणं। त्यातलं पहिलं कारण म्हणजे भारतानं यापूर्वी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात केलेली मदत। म्हणजे अक्षरशः पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून ईस्ट पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र 1971 साली भारताच्या मदतीनं निर्माण झालं आणि त्यामुळं कदाचित शेख हसीना यांना भारत हा त्यांच्यासाठी सेफ वाटला असावा। दुसरं कारण म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असलेले राजनैतिक शिवाय भौगोलिक शिवाय व्यापारिक दृष्ट्याचे असलेले संबंध। म्हणजे बांगलादेशला तिन्ही बाजूनं भारतानं वेढलेलं आहे। पश्चिमेकडे पाहिलं तर पश्चिम बंगाल, पूर्वेकडे पाहिलं तर मिझोराम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा सारखी राज्य आणि भारताच्या दृष्टीनं ही नॉर्थ ईस्ट राज्य शिवाय बांगलादेशनं या भागात जाण्यासाठी भारताला थेट आपल्या देशातून ट्रान्झिट राईट्स उपलब्ध करून दिलेले होते। त्यामुळे एकंदरीत दोन्ही राष्ट्रांमधील संबंध चांगले राहिले होते। तसेच नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांना तेथील स्थानिक शिवाय चीन पुरस्कृत दहशतवाद्यांकडून पाठबळ मिळत होतं, त्यालाही बऱ्यापैकी लगाम घालणं भारताला त्यामुळे शक्य झालं होतं। मग तिसरा मुद्दा येतो की शेख हसीनांनी भारत का निवडला? तर 1975 साली शेख मुजीबुर रहमान, जे की शेख हसीना यांचे वडील होते शिवाय ते बांगलादेश मुक्ती संग्रामातले अग्रणी होते, त्यांची हत्या असॅसिनेशन झालं आणि त्यावेळी शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना या दोघीही लंडनमध्ये होत्या। त्यांना थेट बांगलादेशमध्ये ताबडतोब जाता आलं नाही आणि त्यांचंही कदाचित असॅसिनेशन होऊ शकतं ह्या दृष्टीने पावलं उचलत त्यावेळेच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी त्यांना दिल्लीमध्ये लँड करवलं होतं आणि तिथून त्या भारतामध्ये तब्बल 6 वर्षे वास्तव्यास होत्या। आपलं नाव, आपलं आयडेंटिटी लपवून दिल्लीमधल्या पंडारा रोडवरच्या एका खाजगी निवासस्थानात त्यांना राहण्याची व्यवस्था करून दिली होती। शिवाय शेख हसीना यांचे पती MA वाजिद मिया यांना देखील भारतात नोकरी सुद्धा ठेवण्यात आलं होतं। चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जिवंत राहणं। आसपासचे देश जरी विचारात घेतले म्हणजे श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड किंवा जास्तीत जास्त चीन जरी विचारात घेतला तरी शेख हसीना यांच्यासाठी सगळ्यात सेफ हाईडआउट म्हणजे भारतच होता। बांगलादेशमध्ये उसळलेला जनप्रक्षोभ लक्षात घेता त्यांच्या जीवाला त्यांच्याच देशातून किंवा देशाबाहेरून धोका होता हे नक्की होतं आणि यातून एकच देश त्यांना तारू शकतो आणि वाचू शकतो, तो म्हणजे भारत। त्यामुळे त्यांनी भारताच्या आश्रयालयानं साहजिकच होतं। मंडळी, शेख हसीना या भारताच्या वास्तव्यास आल्यानंतर यानं भारताच्या दृष्टीनं जागतिक राजकारणात काय बदल घडतील, बांगलादेश आणि भारत यांच्या संबंधात आगामी काळात काय बदल घडतील हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। विषय खोल पृथ्वी गोल।